मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं धन मराठी यूट्यूब चॅनलवरती। मी अथर्व गोसावी। आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकून घेणार आहोत ऑप्शन सेलिंगची एक स्ट्रॅटेजी। ओके, ऑप्शन सेलिंगची इंट्राडे ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण आजच्या व्हिडिओमध्ये कम्प्लीटली कव्हर करणार आहोत। आता ऑप्शन सेलिंगमध्ये कशा प्रकारे बेनिफिट होतो किंवा आजची स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे हे मी तुम्हाला कम्प्लीटली धन या प्लॅटफॉर्मवरती शिकवणार आहे। त्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे रिस्क घ्यायची आहे, कशा प्रकारे रिवॉर्ड आपल्याला भेटू शकतो आणि या स्ट्रॅटेजीचे गेल्या एका वर्षाचे बॅक टेस्टिंगचे रिपोर्ट सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। सो जेणेकरून तुम्हाला स्ट्रॅटेजीबद्दल कंप्लीट माहिती भेटेल, तुम्हाला रिपोर्ट्स किंवा रिझल्ट ॲनालिसिस करायला सुद्धा एक हेल्प होईल। सो आपण आता शिकून घेऊया, डायरेक्टली जाऊया आपण आपल्या धन या प्लॅटफॉर्मवरती आणि ही स्ट्रॅटेजी नक्की काय आहे स्टेप बाय स्टेप शिकून घेण्यासाठी सुरुवात करूया। ओके, आता इथे आपण आलेलो आहोत आपल्या ऑप्शन ट्रेडर धन या प्लॅटफॉर्मवरती आणि इकडे मी तुम्हाला स्ट्रॅटेजी इथे बिल्ड करून दाखवणार आहे। त्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे रिस्क मॅनेजमेंट करू शकतो आणि रिवॉर्ड एक्सपेक्ट करू शकतो हे मी तुम्हाला समजावणार आहे। सो हा जो प्लॅटफॉर्म आहे हा आहे धन ऑप्शन ट्रेडरचा। या प्लॅटफॉर्मवरतून तुम्ही लॉग इन करू शकता, इव्हन याचे मोबाईल ॲप्लिकेशन पण आहे, ते देखील तुम्ही तुमच्याकडे डाउनलोड करून घेऊ शकता। सो आता इथे स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे ते पहिलं म्हणजे मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आपण एक एक स्टेप बाय स्टेप करून जे आहे त्याच्या प्रोसेसेस जे ते जाणून घेऊया। सो आज मी तुम्हाला जी ऑप्शन सेल करण्याची स्ट्रॅटेजी शिकवतो आहे इंट्राडेवाली, ही स्ट्रॅटेजी असणार आहे स्ट्रॅडल। सो आजच्या दिवशी जो आहे आता आपण इंट्राडेमध्ये स्ट्रॅडल करायला शिकणार आहोत आणि आपण हा स्ट्रॅडल डेली करणार आहोत। म्हणजे असं नाही की आपल्याला फक्त स्पेसिफिक डेला स्ट्रॅडल करायचं आहे किंवा एक्सपायरीला स्ट्रॅडल करायचं असं नाही आहे, आपण डेली स्ट्रॅडल करणार आहोत आणि ती स्ट्रॅटेजी आपण इथे रिस्क मॅनेजमेंटसह जे आहे ते कम्प्लिटली शिकून घेणार आहोत। सो आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की ऑप्शन सेलिंगमध्ये स्ट्रॅडल केण्याचा बेनिफिट काय होतो आणि जर आपण ही स्ट्रॅटेजी डेली केली तर खरंच ही प्रॉफिटेबल आहे का। सो एक पहिली गोष्ट लक्षात घ्या, ऑप्शन सेलिंगमध्ये काय असतं की आपण स्ट्रॅडल जेव्हा करतो तेव्हा आपण ऑप्शन सेलिंगमध्ये ॲट द मनी, जिथे आता मार्केट चालू आहे त्याच्या जवळची स्ट्राईक प्राईस म्हणजे ॲट द मनी, तो ॲट द मनीचा कॉल आणि पुट आपण एकत्र सेल करणार। ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मार्केट आता चालू असेल 25,500 फॉर एक्झाम्पल, तर आपण त्या ठिकाणी 25,500चा कॉल आणि पुट दोनही सेल करणार नियरेस्ट एक्सपायरीचा, म्हणजे वीकली एक्सपायरीचा। यामध्ये आपण एक्सपायरी सिलेक्ट करणार आहोत वीकली आणि आपण कॉल आणि पुट सेल करणार। सो हा झाला माझा स्ट्रॅडल, ज्याला आपण म्हणतो शॉर्ट स्ट्रॅडल। हा स्ट्रॅडल जेव्हा आपण सेल करतो तेव्हा ऑब्विसली जेव्हा आपण ऑप्शन सेलिंग करतो आपल्याला त्या ठिकाणी रिस्क अनलिमिटेड असते, बट मी तुम्हाला काही स्टेप्स सांगेन जेणेकरून तुम्ही तुमची रिस्क खूप जास्त या ठिकाणी जी आहे ती नक्कीच कमी करून घेऊ शकता, ह्याच्यामध्ये प्रॉफिटेबल राहू शकता। ठीक आहे, सो आता मी इथे आपल्या सॉफ्टवेअरवरती तुम्ही लॉग इन करून घ्या, धन ऑप्शन ट्रेडरवरती तुम्ही लॉग इन करून घ्या। लॉग इन झाल्यानंतर जे आहे ते सगळ्यात पहिलं बघूया ही स्ट्रॅटेजी कशा प्रकारे बिल्ड करायची आपल्याला आणि त्यानंतर आपण कशा प्रकारे हे ॲनालिसिस करू शकतो, पे ऑफ ग्राफ करू शकतो, स्ट्रॅटेजी बिल्डरवरती स्ट्रॅटेजी आपण बघू शकतो। ठीक आहे, सो आता या ठिकाणी मला ऑप्शन येतो स्ट्रॅटेजी बिल्डरचा। धन ऑप्शन ट्रेडर या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला ऑलरेडी भरपूर टूल्स इथे आपण दिलेले आहेत। सो स्ट्रॅटेजी बिल्डरवरती आपण जाऊया आणि इथे ऑलरेडी तुम्हाला काही प्री बिल्ड स्ट्रॅटेजी दिसतात। ओके, सेन्सेक्स असेल, निफ्टी असेल, काही प्री बिल्ड स्ट्रॅटेजी दिसतात। आपण या ठिकाणी निफ्टी सिलेक्ट करूया कारण ही स्ट्रॅटेजी आपण करतो आहोत निफ्टीवरती। ते केल्यानंतर आपण ही जी ऑलरेडी स्ट्रॅटेजी आहे ती एकदा क्लिअर करून घेऊया। ठीक आहे, आपल्याला आपली स्ट्रॅटेजी ती ॲड करायची आहे। सो करंटली बघा मार्केट ज्या ठिकाणी चालू आहे त्याचा जो ॲट द मनी असेल म्हणजे नियरेस्ट स्ट्राईक प्राईस जी असेल तिकडचा आपल्याला कॉल आणि पुट जो आहे तो सेल करायचा आहे, जेणेकरून आपण इथे त्याला शॉर्ट स्ट्रॅडल असं म्हणू शकतो। सो आता मार्केट आहे त्या ठिकाणचा मी जवळचा जो आहे तो इथे मी ॲड न्यू करतो। ओके, ॲड न्यू केल्यानंतर माझ्याकडे ऑप्शन चेन ओपन झाली, धनमध्ये ऑप्शन चेन इनबिल्ड ओपन झाली। सो इथे जो पण मला ॲट द मनी दिसतोय इथे हा आहे पुटचा डेटा, हा आहे कॉलचा डेटा। सो कॉल आणि पुटचा ॲट द मनी मी इथे सेल करणार। सो इथे मला ऑप्शन आला सेल, इथे ऑप्शन आला सेल। ओके, आता हे जेव्हा मी दोनही सेल करतो तेव्हा या साईडला ना बाजूला माझ्याकडे एक पे ऑफ डायग्राम आली, याला म्हणतात पे ऑफ चार्ट, आणि इथे माझ्याकडे जे मी सेल केलेले लेग्स होते ते आले। सो काय झाले, नियरेस्ट एक्सपायरी, नियरेस्ट वीकली एक्सपायरीचा कॉल आणि पुट जो आहे या ठिकाणी सेल झालेला आहे। तुम्हाला कॉलची प्राईस, पुटची प्राईस त्या ठिकाणी दोनही दिसत आहेत आणि तुम्हाला इथे तुमचा पे ऑफ ग्राफ दिसतो। सो पे ऑफ ग्राफमध्ये जेव्हा आपण स्ट्रॅडल करतो तर लक्षात घ्या स्ट्रॅडल ही आहे नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजी। ओके, नॉन डायरेक्शनल म्हणजे मार्केट जर एका रेंजमध्ये राहिलं तरच ही स्ट्रॅटेजी आपल्याला प्रॉफिट देणार आहे आणि जर रेंजच्या बाहेर गेलं तर आपल्याला लॉस होऊ शकतो, बट तिथे आपला स्टॉप लॉस जो आहे तो आपला रोल व्यवस्थितपणे प्ले करणार आहे। ठीक आहे, सो आता मी एक करतो तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे स्ट्रॅटेजीचा कॅपिटल दाखवतो। ही स्ट्रॅटेजी तुम्हाला जर करायची असेल तर तुम्हाला एक साधारणतः 2,40,000 रुपयांच्या आसपास कॅपिटलची गरज पडणार आहे निफ्टीमध्ये ही स्ट्रॅटेजी करण्यासाठी। ओके, निफ्टीमध्ये ही स्ट्रॅटेजी करण्यासाठी त्यानंतर हे जे तुम्हाला मॅक्झिमम प्रॉफिट आलेलं आहे, बट अकॉर्डिंग टू वीकली एक्सपायरीचा कॅल्क्युलेशन आहे, इथे तुम्हाला लॉस आहे तो अनलिमिटेड आहे आणि हे आहे तुमचे ब्रेक इव्हन। इथे एक गोष्ट लक्षात घ्या,
या ठिकाणी लॉस आहे तो अनलिमिटेड नक्कीच आहे ऑप्शन्समध्ये, पण या ठिकाणी स्टॉप लॉस लावून काम करणार आहोत आणि हा स्टॉप लॉस आपण लावणार आहोत ओव्हरऑल कॅपिटलच्या 1.5% अमाऊंट. म्हणजे जर ओव्हरऑल कॅपिटल असेल 2,40,000 रुपये, सो 2,40,000 रुपयाला आपण 1.5 ने मल्टिप्लाय करणार आहोत. ओके, डिवायडेड बाय आपण 100 केलं तर आपल्याला इथे ह्याच्या 1.5%चा एस एल जो आहे तो इथे लावायचा. क्लिअर आहे. साधारणतः जो आहे तर आपणच म्हणू शकतो समजा 2,40,000चा आपला एस एल लावायचा झाला, 2,40,000 रुपयांचा 1.5%चा एस एल लावायचा आपल्याला झाला, तर ती अमाऊंट जी साधारणतः इथे 3,600 रुपये. सो पर लॉट मागे 3,600 रुपयांचा एस एल जो आहे स्टॉप लॉस जो आहे तुम्ही या ठिकाणी पुट करणार आहे, आपण इथे लावणार आहोत आणि ही स्ट्रॅटेजी रन करून बघणार आहोत. ठीक आहे. सो आता आपण चेक करूया की काय रिझल्ट्स आहेत. ते मी ही स्ट्रॅटेजी ऑलरेडी बॅकटेस्ट केलेली आहे सॉफ्टवेअरवरती आणि त्याचे रिझल्ट्स मी तुमच्यासमोर देणार आहे. तत्पूर्वी ही स्ट्रॅटेजी तुम्ही इथे सेव्ह करू शकता. तुम्हाला ऑप्शन आहे सेव्ह स्ट्रॅटेजीचा, सेव्हवरती जावा. सेव्हवरती गेल्यानंतर जी आहे ती ही स्ट्रॅटेजी तुमच्याकडे जी आहे ती इथे तुम्हाला सेव्ह होऊन जा. तुम्हाला डायरेक्टली एक्झिक्यूट करायचं असेल तरी तुम्ही डायरेक्टली ती इथे एक्झिक्यूट जी आहे ती सुद्धा नक्कीच करू शकता. क्लिअर. आता या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला मी स्ट्रॅटेजी जी तयार केलेली आहे, स्ट्रॅटेजी बॅकटेस्ट केलेली, जे मी रिझल्ट तुमच्यासमोर नक्कीच डिस्कस करतो. ओके. आता तुमच्यासमोर एक इमेज तुम्हाला शो होत असेल आता, ज्यामध्ये मी ही स्ट्रॅटेजी तुम्हाला जी दाखवली शॉर्ट स्ट्रॅडलवाली, त्या शॉर्ट स्ट्रॅडलवाल्या स्ट्रॅटेजी जे आहेत हे कम्प्लीट रिझल्ट्स आहेत जे आपण आता एकदा ॲनालिसिस त्याचं करून घेऊया. ठीक आहे. इथे बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ह्या स्ट्रॅटेजीसाठी कॅपिटल लागतं आहे आपल्याला साधारणतः 2,40,000. या स्ट्रॅटेजीचे गेल्या एका वर्षाचे बॅक टेस्टिंगचे हे रिपोर्ट्स आहेत. या स्ट्रॅटेजीने गेल्या एका वर्षामध्ये ओव्हरऑल प्रॉफिट दिला 2,40,000 कॅपिटलवरती 1,09,000 रुपयांचा, जो की साधारणतः तुम्हाला एक 50%पेक्षा थोडासा कमी म्हणजे 45%च्या आसपास जो प्रॉफिट ओव्हरऑल येतो. नंबर ऑफ ट्रेड्स झालेले 247 एका वर्षामध्ये. ॲव्हरेज प्रॉफिट पर डे आहे 441 रुपये. ठीक आहे. त्यानंतर विन पर्सेंटेज स्ट्रॅटेजीज आहे 62%. सो ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्यासाठी की आपण 62% ऑफ टाइम जे ते ह्या स्ट्रॅटेजीमध्ये विन करतो. ही स्ट्रॅटेजी आपल्याला ट्रेड आपले विन करून देते. ऑब्वियसली लूज पर्सेंटेज आहे 38%चा. ॲव्हरेज प्रॉफिट ऑन विनिंग ट्रेड्स म्हणजे एखादा ट्रेड आपला विनिंग आहे त्याच्यामध्ये ॲव्हरेज प्रॉफिट आहे साधारणतः 2,500 रुपयाचा एका लॉटवरती आणि ॲव्हरेज लॉस आहे 2,900 रुपयांचा. ठीक आहे. तुम्ही इथे मंथ वाईज सुद्धा एक कॅल्क्युलेशन बघू शकता, मंथ वाईज सुद्धा एक रिटर्न्स बघू शकता की साधारणतः आता आपण 2025 पासून बघूया. 2025 पासून आपण चेक केलं तर फेब्रुवारी महिन्यापासून लास्टच्या एका वर्षाचे रिटर्न्सचे शो करत असतो. फेब्रुवारी महिन्यापासून इथे बघा, फेब्रुवारी महिन्यामध्ये 2,500 रुपयांचे रिटर्न्स, मार्चमध्ये -15,000 रुपये झाले, एप्रिलमध्ये 20,000 रुपीज, मेमध्ये 17,000, जूनमध्ये 3,000, जुलै ऑगस्ट, असं प्रत्येक महिन्याचे रिपोर्ट्स, प्रत्येक महिन्याचे रिझल्ट्स तुम्ही ॲनालिसिस करू शकता. इवन 2026मध्ये या वर्षात जानेवारी आपण लॉसमध्ये गेला तर फेब्रुवारीमध्ये त्याचा डबल प्रॉफिट इथे आत्तापर्यंत झालेला आहे. सो अशा प्रकारे एव्हरी डे तुम्ही ॲनालिसिस करू शकता. तर तुम्हाला एव्हरी डे रिझल्टसुद्धा नक्कीच भेटू शकतात. तुम्हाला मॅक्झिमम प्रॉफिट सिंगल ट्रेडमध्ये कधी झाला, किती झाला तेही दिसते. मॅक्झिमम लॉस तुम्हाला सिंगल ट्रेडमध्ये किती झालेला आहे तेही तुम्हाला दिसतं. ठीक आहे. सो ह्या संपूर्ण स्ट्रॅटेजीचं बॅक टेस्टिंग. आता अशा अनेक स्ट्रॅटेजी आपण आपल्या चॅनलवरती, धन मराठी चॅनलवरती ऑब्व्हियसली घेऊन येणार आहोतच. बट आता काय करायचं, ही स्ट्रॅटेजी तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये जे आहे तिथे सिम्पल एक्झिक्यूट करू शकता. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये तुमचं जे धनचं अकाउंट असेल त्याच्यामध्ये ते ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होऊन जाईल. एकदा ही स्ट्रॅटेजी तुमच्या अकाउंटमध्ये एक्झिक्यूट झाली, ठीक आहे, तुम्हाला पोझिशन्समध्ये ती दिसायला सुरुवात होईल. एकदा स्ट्रॅटेजी अकाउंटमध्ये एक्झिक्यूट झाली की तुम्हाला एक ऑप्शन येतो धनवरती, ओव्हरऑल स्टॉप लॉस असता. ठीक आहे. ओव्हरऑल एस एलचा तुम्हाला ऑप्शन येतो. सो तिकडे जाऊन तुम्ही तुमचा स्टॉप लॉस लावू शकता 3,600 रुपयांचा, जेणेकरून मॅक्झिमम तुम्हाला लॉस होणार आहे 3,600 रुपयांचा. त्यावरती तुम्हाला लॉस होणार नाही, कारण की तुमचा स्टॉप लॉस सिस्टीममध्ये लागलेला आहे, जो की तुमच्या ओव्हरऑल कॅपिटलचा असतो 1.5%चा लॉस. आता जेव्हा आपण बाकीच्या स्ट्रॅटेजी करतो, ऑप्शन बाईंग करतो किंवा ऑप्शन सेलिंग करत असू, आपल्याला त्या ठिकाणी लॉस, बरीचशी लोक स्टॉप लॉसेस लावत नाहीत, पण तिथे आपण ओव्हरऑल स्टॉप लॉसेस लावतो, जो फार कमी आहे आपल्या ओव्हरऑल कॅपिटलचे 1.5%. आणि त्यामुळेच ही स्ट्रॅटेजी तुम्हाला प्रॉफिट देऊ शकते. तुम्ही प्रॉफिटेबल राहू शकता. तर तुम्ही कंटिन्युअसली ह्यामध्ये चेक करत राहताय जर, किंवा कंटिन्युअसली ह्यामध्ये स्ट्रॅटेजी यूज करत आहात तर. ओके. आता राहिला प्रश्न की स्ट्रॅटेजी कधी टाकायची आणि कधी एक्झिट करायची. सो एक गोष्ट लक्षात घ्या, ही आहे इंट्राडेची ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजी. सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर 9:16 हे स्ट्रॅटेजी, तर तुम्ही मला जर एंट्री टाईम विचाराल त्या स्ट्रॅटेजीचा एंट्री टाईम आहे 9:16 आणि जर तुम्हाला एक्झिट घ्यायची आहे त्या स्ट्रॅटेजीचा एक्झिट टाईम आहे 2:55. सो 9:16 तुमची एंट्री होणार स्ट्रॅटेजीमध्ये, 2:55 तुम्ही एक्झिट घ्यायची आहे. मग तुम्हाला प्रॉफिट असू दे किंवा लॉस असू दे, ही एक्झिट तुम्ही घ्यायची आहे, कारण की मार्केटमध्ये 3 वाजल्याच्या नंतर मोठी मुवमेंट येऊ शकते आणि ॲज अ ऑप्शन सेलर आपल्याला मार्केटमध्ये मोठी मुवमेंट आवडत नाही.
आपल्याला त्यामध्ये मोठा लॉस होऊ शकतो. सो 2:55ला आपण एक्झिट व्हायचं, सकाळी 9:16ला आपण ट्रेड टाकायचं. त्यावेळेला जो ॲट द मनी असेल तिकडचा स्ट्रॅडल आपण आपल्या अकाउंटमध्ये टाकू शकतो आणि त्याचं रिझल्ट जे आहे ते अनालिसिस जे ते नक्कीच करू शकतो. ठीक आहे. तुम्हाला धन मराठी यूट्यूब चॅनलवरती अशाच प्रकारे ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीज, ऑप्शन सेलिंगचे व्हिडिओज किंवा अजून बऱ्याच प्रकारचे व्हिडिओज जे ते मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आहे. तुम्हाला कोणता टॉपिक शिकायला आवडेल नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आपला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.